सोलापूर जिल्ह्यात सीना नदीने महापुरामुळे हाहाकार माजवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यातून वाहणारी सीना नदी आज पाहायला गेलं तर रुद्र रूप धारण केल्याचं या ठिकाणी दिसत आहे। सध्या आपण मोहोळ तालुक्यातील लांबोटी या सोलापूर पुणे महामार्गावरचा जो पूल आहे त्याच्यावर आहोत आणि या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीने विस्तारित झालेली सीना नदी आता पात्र सोडून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर जे खरीपाची शेतकऱ्यांनी पेरलेली पिकं आहेत तिथपर्यंत पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र असं असलं तरी सीना नदीचं जे पात्र आहे ते मोठ्या प्रमाणावर विस्तारल्यामुळे आता त्याचा फटका आपण पाहू शकतो की सोलापूर पुणे महामार्गालाही बसलेला आहे। रात्री 1 वाजता ही इथून जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे क्षमतेने बंद केलेली आहे। त्यामुळे सोलापूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आणि पुण्याकडेही जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे। त्यामुळे वाहनांच्या कमीत 10 किलोमीटरच्या ज्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासन असेल किंवा तालुका प्रशासन असेल किंवा हायवे अथॉरिटी असेल यांच्याकडून आता दक्षता म्हणून ही जी वाहतूक आहे पूर्णपणे बंद केलेली आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने 2 लाख जो पाण्याचा क्युसेसचा विसर्ग आहे तो अशा पद्धतीने थडकताना पुलावर दिसत आहे। त्यामुळे काळजी म्हणून कुठेतरी इथली जी वाहतूक आहे ती बंद केलेली आहे। असं असलं तरी ही सीना नदी आहे दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ इथून ती भीमा नदी पात्रात जाऊन मिळत असते। मात्र असं असलं तरी आपण पाहू शकतो की सध्या या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर जी वाहतूक आहे ती बंद केलेली आहे आणि याचा फटका सर्वसामान्य जे वाहतूकदार असतील प्रवासी असतील यांना मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे। असं असलं तरी हा जो पूल आहे तो पश्चिम महाराष्ट्राला सोलापूरला जोडणारा पूल आहे। पुण्याला मुंबईला जोडणारा हा पूल ओळखला जातो आणि इथूनच मोठ्या प्रमाणावर जी वाहतूक आहे ते केली जाते। मात्र गेल्या 10 तासापासून ही जी वाहतूक आहे ते ठप्प झालेली आहे। त्यामुळे आता सीना नदीचं पाणी कमी झाल्यानंतर या पुलाचा एकदा बांधकाम विभागाकडून मुआयना केला जाणार आहे आणि त्यानंतर ही वाहतूक आहे ती सुरळीत होणार आहे। मात्र याला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, मोहोळ, सोलापूर।